अच्छा, या तिसऱ्या दिवसामध्ये आपण संदीपजी बोराडे सर यांचा आवाज या स्पर्धेच्या वतीनं ऐकणार आहोत. ते जर उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच उपस्थित व्हावं. मॅच नंबर 2 अच्छा दिवस रात्री फॉर्मॅटमधली प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. नितीन धुळे, पहिला चेंडू हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक, वेल जज कॅच. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती डावखुरा हाताचा फलंदाज सुमित इथून बाद झाला. मोठा धक्का. पहिल्या चेंडूवरती बॅट्समन आउट. पहिल्याच ओव्हरचा खेळ आपण पाहत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंग करतायत वासरेखोंडा एक्सप्रेस नितीन धुळे. पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट घेतलेली आहे. डावखुरा हाताचा विध्वंसक खेळाडू सुमितला त्याने बाद केलंय. फुलटॉस सुद्धा समोर ड्राईव्ह करतायत खेळाडू, थोडेसे दूर आहेत, मिस्टेक झाली आहे. 1 रन पूर्ण झाले. कुमार पाटील आलेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावत संख्या जाऊन पोचलेली ती 1 वर. वेगवान चेंडू होता हा देखील बॉलर नितीन धुळे यांचा. एक गडी बाद, एक धाव. कॅप्टन कुणाल दाबने स्ट्रायकिंग एंडला. अधिकचा वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती आहे. नितीन धुळे, हो चांगला बॉल, पेस, टप्प्यावरती नियंत्रण, डॉट बॉल. दक्ष 11 टीमनं विजयाची सलामी पहिल्याच मॅचमध्ये. कदाचित संघ मालकाला देखील खात्री नसेल की 18 चेंडूमध्ये 27शी ती मॅच इथून कंप्लीट होईल, परंतु विक्रांतचं षटक निर्णायक राहिलं. त्यानंतर ऋतिक दळवी आणि अंतिम षटकामध्ये उमरोलीचा तेज सर्रार स्लॉग हिटर गोलंदाज अक्षय लोंगलेचं जबरदस्त कमबॅक संघासाठी. बॉल व्ही शेपमध्ये. 1 रन तर पूर्ण झाले. या चेंडूवरती घाई करत नाही आहेत कारण दोन्ही आघाडीचे फलंदाज हे ताकदवार आहेत. महत्त्वाचा गडी सुमित बाद झाला. प्रमुख अस्त्र शेजेल 11 टीमचा तो बाद झाल्याच्या नंतर थोडासा मेंटल प्रेशर या दोन्ही बॅटरवरती बनलेला आहे. धावत संख्या या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली 2 वरती. 1 गडी बाद, 2 धावा. नितीन तयार. हो चांगला चेंडू बॅटम पॅड मधून निघाला. आडवा बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. षटक पूर्ण झालं. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद, 2 धावा.
पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. दुसरं षटक कॅप्टन वैभव थेर आलेत बॉलिंग मार्कवर. कॅप्टन वैभव थेर तयार. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला बॉल लीव्ह केला, भरपूर दूर आहे शरीरापासून. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, 3 धावा धावफलकावर. धावत संख्या 3. राऊंड द स्टम्प्स. खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनला. पवार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधीर पवार. चेंडूवरती 1 रन. संघाची धावत संख्या 4. हो, चांगला बॉल. लाऊड कॉल. फलंदाज बाद. स्वतः कुमार पाटीलनं सांगितलं की नक्की लागली कडा. पंचांच्या इशाराची वाट न पाहता त्यानं त्यांचं क्षेत्र सोडलेलं आहे आणि कुमार पाटील देखील श्वासामध्ये इथून बाद. बॅट्समन आउट. वरती मिळतात. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते आतापर्यंत 5 वरती. या सत्रामध्ये फक्त या ओव्हरमध्येच 2 एक्स्ट्रा वैभवने दिलेल्या आहेत. कदाचित वाईड यॉर्कर टाकण्याचा सातत्याने त्यांच्याकडून प्रयत्न केला जातोय. ओ फुलटॉस. बाला मोरेचा धमाका. मिड विकेटला लांब लचक षटकार. कल्पेश, आयोजन कमिटीचे सदस्य, बॉल पोचवा प्लीज. षटकाराच्या मदतीने धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 वर. थेट नदीत पाठवला चेंडू बाळा मोरे यांना. फुल टॉस मिळाल्याच्या नंतर बाळा मोरेच्या समोर अशा चेंडूंना थारा नाहीये बिलकुल. षटकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ते 11 वर. सेकंड ओव्हर मध्ये कॅप्टन वैभव थेर. पुन्हा एकदा दूर आहे शरीरापासून. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन या चेंडूवरती. संघाची धावत संख्या 12. सेजल 11 संघ वर्सेस CSK चांदई सुपर किंग्स. या 2 संघांमध्ये मॅच आपण एन्जॉय करत आहात. राऊंड द स्टम्प्स. ओ वेगवान चेंडू. आतली काढा लागून नंतर चेंडू आदळलाय पाणवरती, परंतु 1 धाव या चेंडूवरती. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या देखील पुढे चालली आहे. टीमची टोटल
13 या धावसंख्येवर. एक षटकार आलाय फक्त या सत्रामध्ये. कुठल्याही प्रकारचा चौकार बाउंड्री येऊन दिलेली नाहीये. ही बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. नितीन धुळे पहिल्या ओव्हरमध्ये बीड एक्सप्रेस, त्यानंतर चांदे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. कॉल दुसऱ्यासाठी आणि लगेचच 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. ट्रॅकिंग एंडला थ्रो झाला आणि 2 ओव्हरच्या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. अंतिम चेंडू बाकी राहिलेला सेकंड ओव्हरचा. शेवटचा चेंडू 7व्या सत्रामध्ये. हवेत खेळले शॉट एक्स्ट्रा कव्हरला. झेलची संधी, फलंदाज बाद, झेल पकडली आहे. धक्का इथून बसला तिसरा आणि धक्का तिसरा देखील मोठाच लागलेला आहे. कॅप्टन डिपार्ट्स, मोठा धक्का. कर्णधार सेजल 11 टीमचे सरसेनापती इथून बाद. ओव्हर नंबर 2 पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वर. 3 बाद 15. तीन ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहत आहात. नौशाद खान सर जे आमच्या टेक्निकल रूममध्ये आहेत, त्यानंतर आपण पाहत आहात शशी साटम सर जे देखील स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत, आणि त्यानंतर लेजंड अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि शांत आणि संयमी पंचांची भूमिका ज्यांच्या वतीने आपण सातत्याने नेहमीच पाहिलेली आहे, ते सूर्यकांतचे आडाव सर आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतात. कॅप्टन बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज अक्षय खारीक. संघाची धावसंख्या 2 ओव्हर नंतर जाऊन पोहोचलेली ती 15. नितीन धुळे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. खोलवा टप्प्याचा चेंडू. 1 रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 16 वर. नितीन धुळेचे हे टप्प्यांसाठी नितीन धुळे ओळखला जातो. रायगड प्रीमियर लीगमध्ये रोशन 11 या संघाच्या वतीनं खेळत असताना जबरदस्त गोलंदाजी, जिथे देखील पहिलं षटक हाताळलं होतं. 2च मॅचेसमध्ये त्याने 7 विकेट घेतल्या होत्या. परंतु दुर्दैवी असं की रोशन 11 हा संघ त्याचा पर्वामध्ये क्वालिफाय होऊ शकला नाही. 1 धाव या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना संघाची टोटल ही जाऊन पोचलेली आहे ती 17 वर. 17. ओव्हर नंबर 3. नितीन धुळे. नेक्स्ट मॅच एक चांगली लढत तुमच्याकडे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ग्रॅपल 11 वर्सेस दक्ष 11 या 2 टीममध्ये. आज लवेश धुळे आज आमचे tenniscricket.inच्या संपूर्ण टीमला जॉईन झालेले आहेत. हवेत खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. समोर खेळलेत वायडिश लॉंगॉनला सुधीर. पुन्हा एकदा तयार होतात. चांगली फिल्डिंग, फक्त 1 रन. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न, प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली 1च्या मदतीनं 18 वर 18. आतापर्यंत 3 बाद 18. 3 महत्त्वाचे गडी बाद झालेत. एक म्हणजे कॅप्टन कुणाल दाबणे, ओपनर सुमित गोमारे आणि त्यानंतर सरसेनापती कुमार पाटील. पवत अक्षय खारीक सॅकिंग एंडला. पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा इतकासा मजबूत संपर्क होत नाही आहे. जबरदस्त थ्रो प्रकाश बदे यांच्या हातामध्ये. फक्त 1च रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 19 वरती. या ओव्हरमध्ये आता बाकी राहिलेत अंतिमचे 2 बॉल. 4 बॉलमध्ये आले 4 सिंगल.
वेगवान चेंडू एक्सा कव्हरला पाहू आता रनआउटची शक्यता थ्रो झालाय हो मिस झाले विकेट डायरेक्ट हिट मिस झाली नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि या 2 धावा नाही रोखू शकणार 2 धावा या चेंडूवरती मिळतात 2च्या मदतीने संघाची धाव संख्या 21 वरती बाळा मोरे यांच्या बॅटमधून षटकार आला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय खारीक दोन्ही विध्वंसक फलंदाज दादूचा चाहता वर्ग त्यांच्या समवेत गले भेट करत असताना हो अवेत प्रॉपर स्लॉट मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर भरपूर दूर बाळा मोरेच्या इनिंग मधला हा दुसरा संघासाठीचा देखील दुसरा आणि धावसंख्या 6च्या मदतीनं जाऊन पोहोचलेली ते 28 वर 3 धन्यवाद धन्यवाद 27 धावा फलकावर पाण्याची व्यवस्था करा पुढील सामना ग्रॅपल 11 वर्सेस दक्ष 11 आम्ही विनंती करत आहोत दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं त्याचबरोबर ग्रॅपल स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक तरुण आणि तडफदार युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे फार कमी वयामध्ये यशाचे उंच शिखर गाठणारा व्यक्तिमत्व आणि यशस्वी बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते सतीशजी गायकर साहेबांना आमची विनंती की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं कर्जत प्रीमियर लीगच्या या 7व्या पर्वामध्ये आपलं स्वागत आता 27 धावा 3 ओव्हरमध्ये आम्ही पुढील मॅचच्या टॉससाठी दक्ष 11 टीम आणि ग्रॅपल स्ट्रायकर्स टॉससाठी आपण रिपोर्टिंग करावा तीन ओव्हरमध्ये 27 चौथ्या षटकाला सुरुवात कल्पेश आलेत बॉलिंग मार्कवर पहिलं चेंडू बीट केला अक्षय खारीक यांना डॉट बॉल आला ऑन साइडला हा फटका अलॉंग द विकेट एक रन तर पूर्ण झाले थोडीशी मिस्टेक आणि बघता बघता बॉल बाउंड्रीच्या बाहेर कदाचित लेझी झालेत की काय खेळाडू बॉल सीमा पर चौकार धन्यवाद धन्यवाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आपण पाहतात सतीशजी गायकर साहेबांचा ब्रँड अर्थातच जो मिनरल वॉटर आपण पाहतात या संपूर्ण स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं योगदान या संपूर्ण कर्जत प्रीमियर लीगसाठी असं 7व्या पर्वामध्ये देखील तशाच प्रकारचं प्रेम त्यानं कर्जत प्रीमियर लीगवरती दाखवलं त्यांचं विशेष आभार व कवसा खेळतात कव पॉईंटला झेलची शक्यता
हो, कदाचित असं वाटलं की एका हातामध्ये चेंडू चिपकला की काय. दुसऱ्या रनची शक्यता. फलंदाज बाद. बाळामोरे बाद होतील. कॉल केला होता कदाचित बाळामोरे यानंच. अक्षय खारिकनं त्यांना सुरुवातीला होकार दिला, त्यानंतर नकार दिला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. करावं. सन्माननीय संजयजी कोळंबे, करण धस आणि मोहनजी धस साहेबांना विनंती की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं. करण धस हे मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. इतरही संघ मालकांना आमची विनंती की आपण आवर्जून मुख्य व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. धावसंख्या 32. संदेश. सो स्ट्रायकिंग एंडला फटका खेळण्याचा प्रयत्न संदीप आहेत. डॉट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 32 वर. संदीप काळन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय खारिक. खोलवा टप्प्याचा चेंडू कवचला केले डीपमध्ये प्रोटेक्शन. फक्त एक रन आत्तापर्यंत या चेंडूवरती मिळाली आहे. शहाबुद्दीन शेख पुन्हा एकदा त्यांचं आगमन झालेलं आहे. ओव्हर कंप्लीट झालं. 4 आणि 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 धावा फलकावर. संदीपजी बोराडे यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. चार ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली 33. चिराग आलेत अंतिम ओव्हरमध्ये. डेड बॉल. ते सुरुवातीला असं वाटलं की चिराग वॉर्मअप करतोय, तेच पंचांना घोषित केलं आहे डेड बॉल. 4 ओव्हरमध्ये 33. आमचे जे 12th मॅन उपस्थित आहेत त्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं देखील विशेष कौतुक. प्रत्येक ओव्हरचं ते अपडेट ठेवत आहेत. चिराग तयार. गुड लेंथवरती पिचिंग झाला. टॉस झाला. बॉल एक्स्ट्रा बाउन्स होता आणि रनआउट. पाहूयात कुठले फलंदाज बाद होत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 33. नवीन फलंदाज येस रनआउटसाठी संदीप आपण मैदानातच थांबायचं. रनआउटसाठी पंच क्रॉस व्हेरीफाय करतात. स्ट्रायकिंग एंडला सुरुवातीला रनआउट झाले का हे पंचांना पाहायचं आहे. 12th मॅन आपल्याला अलाउड नाही आहे. प्लीज आमचे टेक्निकल अंपायर. येस जाऊया मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. आपण पाहतो या ठिकाणी या अर्थातच
संघ मालक आणि या व्यासपीठावरती मुख्य अतिथी म्हणून उपस्थित झालेले आदरणीय करंजी धस उपस्थित आहेत. मी विनंती करेल शहाबुद्दीन शेख यांना की आपल्या शुभ हस्ते आपण करण धस यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय करंजी धस आपण पाहतो या मंचावरती उपस्थित आहेत. यांना सन्मानित करतील आदरणीय शहाबुद्दीन शेख. मायेची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चिराग हो लॉफ केला. अक्षय खारीकचा धमाका. बॉल बाउंड्रीच्या बाहेर झाला. सिक्सर. अक्षय खारीक यांच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. भरपूर वेळापासून शांत होते अक्षय खारीक आणि त्याच्यानंतर इथून हल्ला चिरागवरती चढवला जातो. अक्षय खारीकचा हा षटकार. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय नरेश जाधव उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. थर्टी 39. हो आणखीन एक प्रॉपर रडार मध्ये आलाय अक्षय खारीकचा. आणखीन एक विध्वंसक फटका. आणखीन एक मोठा षटकार. भव्य षटकार अक्षय खारीकचा. सलग 2. पहिल्या बॉलवरती रनआउट, त्यानंतर सिक्सर. आणखी एक षटकार आला तर आदरणीय महेशदा खारीक यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. बॅटर या सूचनेकडे लक्ष द्या, तुमच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय. अक्षय खारीक ऑन स्ट्राईक. षटकार आला तर 1000. हो आडवा बाटने खेळतात अलॉंग द विकेटनं. जोराने होता चेंडू. मिड विकेटला मिस्टेक आणि बॉल सीमा बाहेर चालला बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक भव्य चौकार. धन्यवाद धन्यवाद. चला ग्रॅपल स्ट्रायकर्स कॅप्टन दादू आणि दक्ष 11 कॅप्टन गणेश सोकट त्वरित टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं. 4च्या मदतीनं टोटल पुढे चालली आहे. 49 धावा. 49. 49 धावा. धावा फलकावरती अक्षय खारीक रौद्र रूप धारण करत असताना सुरुवातीला स्ट्रगल करत होता. हो खोलात होता चेंडू. क्लीन बोल्ट. फलंदाज अक्षय खारीक इथून बाद होतोय 5व्या चेंडूवरती. आता 5वा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी कुठले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावा फलकावरती. अंतिम चेंडू
अक्षय कोकाटे आलेत नवीन फलंदाज. अंतिम चेंडू 49 धावा. शेवटचा चेंडू चिरागचा. हल्ले प्रति हल्ले आपण पाहिलेले आहेत. गोलंदाज तयार. ओ फुलटॉस. त्यावरती आक्रमण. बॉल सीमा पार. चिरागच्या विरोधामध्ये हा भव्य षटकार. धन्यवाद धन्यवाद. कडून आता रिव्ह्यू साठी रेफर करण्यात आलेला. खूप चांगला निर्णय, कारण रिव्ह्यू प्रत्येक सत्रामध्ये एक एक, तर तो राहिलेला काय घरी नाहीचा आहे. त्या कारणास्तव आता अक्षयने रिव्ह्यूची डिमांड केलेली आहे. पाहूयात, जर नो बॉल असेल तर सोने पे सुहागा, परंतु षटकार तर आलाय. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या 55, 55 धावा. चला कॅप्टन दादू आणि कॅप्टन गणेश प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हावं, जिथे टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील संदीपजी बोराडे सर. पाहूया टेक्निकल रूममध्ये ऑफिशियलने रेफर करण्यात आलेला बॅटिंग करणाऱ्या टीमनं घेतलेला रिव्ह्यू. फेअर बॉल. 6 धावा या चेंडूवरती मिळतात. लिगल डिरेवली होती आणि षटकाराच्या मदतीनं ओव्हर 5 सत्र क्रमांक पहिल्या इथून पूर्ण झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 55 धावा धाव फलकावरती विजयासाठी 56 धावसंख्येचं टार्गेट आहे CSK टीम समोर. चला वळूयात टॉस बॉक्समध्ये. हॅलो. तमाम क्रीडा रसिकांसाठी खुश खबर येते. कर्जत तालुका 40+ आणि 50+ क्रिकेट संघटना आयोजित एक धाव आरोग्यासाठी पुन्हा एकदा तारुण्याकडे 50+ क्रिकेट धमाका. कर्जतच्या इतिहासात प्रथमच रायगड 40+ क्रिकेट वेलफेअर असोसिएशन संलग्न 50+ टेनिस क्रिकेट असोसिएशन संलग्न ऑर्गॅन्डोनेट कप 2024 शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 50+ संघ आणि रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 40+ संघ. कल्पेश आपण पंचांना पाणी घेऊन जा. ठिकाण या स्पर्धेचं ठिकाण असणारे आमदार माननीय श्री महेंद्र तोरवे, तालुका क्रीडा संकुल मालवाडी कर्जत, म्हणजे याच मैदानावरती. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत कर्जत 40+ आणि 50+ क्रिकेट संघटना. शशांक शेट्टी, दिनेश कडू, विनायक परांजपे, दिलीप जाधव आणि दीपक राणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हॅलो. आयोजन कमिटीचे सदस्य आपल्याला विनंती, आपण पंचांपर्यंत पाण्याची व्यवस्था करा प्लीज. पंचांपर्यंत पाण्याची व्यवस्था करा.
हॅलो. ग्रॅपेल 11 आणि त्याच्या विरोधात दक्ष 11 दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉसकडे जाऊया. मी विनंती करेल आदरणीय करंदादा दस यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अर्थातच एकीकडे दक्ष 11 आणि त्याच्या विरोधात ग्रॅपेल 11 या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. आदरणीय करणदादा दस यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अर्थातच आपण पाहतोय ग्रॅपेल 11 आणि त्याच्या विरोधात दक्ष 11. टॉस जिंकलाय तो दक्ष 11. दक्ष 11 संघाच्या कॅप्टनकडे आपण जरूर जाऊया. टॉस जिंकलात, आपला निर्णय. फिल्डिंग स्वीकारले आणि समोर आहे ग्रॅपेल 11. सागर सावंत आहेत कॅप्टनच्या भूमिकेत. एक मजबूत तगडी टीम सुद्धा तुमच्या विरोधात पाहायला मिळेल, परंतु फिल्डिंग स्वीकारले. सध्या तरी पाहायला गेलं तर ग्रॅपेल 11ला किती धावा संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? टार्गेट काय सेट नाही आहे. बॉलिंगच्या हिशोबाने आम्ही चालू आणि दादूचा विकेट घेणं किंवा कल्पेश साळुंकेचा विकेट घेणं हे आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ते दोन आले की नंतर आम्ही स्कोर कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. वेल, त्याच्यानंतर जाऊया आपण सागर सावंत यांच्याकडे. फार एक गुणी प्लेयर, त्याच्याकडे आपण पाहिलं तर कर्जत तालुक्याचं नाव एका उंचीवरती नेऊन ठेवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून जरूर झालं आहे, परंतु आता टॉस गमावला आहे. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? निर्णय आमचाही सुद्धा गोलंदाजी असता. वेल, एक महत्त्वपूर्ण जरूर प्रश्न घेऊन जाईल. बऱ्याचशा अंशी आपण लीग स्टेज जर सोडली, लीग स्टेजचा जरी विचार करायला गेला तर बरेचसे असे प्लेयर आहेत की सिच्युएशन पाहून निर्णय घेतात, परंतु 99% ज्यावेळी आपण टॉस जिंकतो आणि त्यावेळी मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतला जातो. असं कारण? एक तुमच्यासमोर एक टोटल उभी असते की कुठल्या सिच्युएशननी तुम्हाला रन्स करायचे. तुमचा बॅटिंग लाईनअप तुम्हाला माहीत असतो. समोरच्या टीमचे बॉलर्स आपल्याला आपण एकत्र खेळतो एवढ्या वर्ष, तर माहीत असतं की कुठल्या बॉलरला तुम्ही चान्स घेऊ शकताय आणि कितीच्या ॲव्हरेजनी तुम्हाला रन्स करताय, कुठं चान्स घ्यायचा आहे. आणि हेच जर पहिली बॅटिंग असेल तर तुमच्याकडे एक टार्गेट फिक्स नसतो, तो टार्गेट फिक्स करावा लागतो. पण सेकंड इनिंग बॅटिंग असेल तर आपल्याकडे एक टार्गेट समोर असतो आणि त्या हिशोबाने बॅटिंग करता येते. म्हणून मॅक्सिमम टेनिसमध्ये आपण गोलंदाजी पहिले घेतो. वेल, शुभेच्छा असतील तुम्हा दोघांनाही पुढील सामन्यासाठी. हॅलो. हॅलो. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी जोडले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतं. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतो. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची आणि खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. अर्थातच KPL आणि या KPL मधला दिवस तिसरा आपण अनुभवतोय. कर्जत प्रीमियर लीगचा थरार आहे आणि या थरारामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी रोमहर्षक मॅचेस पहिल्या दिवसापासून आपल्याला अनुभवायला मिळाल्यात. अर्थातच आपण पाहायला गेला तर एक कर्जत तालुक्याला एक नवीन प्लॅटफॉर्म गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय आपण, ज्या संधीची शोध घेतोय तो प्लॅटफॉर्म आपल्या माध्यमातून KPLच्या माध्यमातून आपल्या समोर भेटीला जरूर आलाय. दरम्यान जर पाहायला गेलं तर एकीकडे आपण पाहतोय CSK चांदई आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय सेजल 11 या दोन संघादरम्यान संघर्ष चालू आहे. दरम्यान जर पाहायला गेला तर आता मात्र टार्गेट आहे ते 56 धावसंख्येचं. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर सेकंड इनिंगला गोलंदाजी करतोय तर हेमंत, आणि अशा परिस्थितीत हेमंतने महत्त्वपूर्ण हिरा जरूर टिपला गेला. विशाल बोराडेला त्याने बाद घडवलाय. महत्त्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला जरूर पाहायला मिळाली आहे.
पहिल्या बॉलवरती एकेरी स्वरूपातली धाव आली, दुसरा बॉल वाईट पद्धतीत जरूर होता, परंतु त्याच्यानंतर इतकं चांगलं कमबॅक आलं की विशाल बोराड्याला जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या दिशेने परतावा लागला. एक मोठा हादरा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय तो CSK चांदा ही टीमला. अर्थातच सेजल 11 संघाची पहिल्या इनिंगमधली जर बॅटिंग तुम्ही पाहायला गेलं, थोड्याशा चुका जरूर झाल्या CSK चांदाई संघाकडून आणि त्या चुकांमुळे धावसंख्येचा डोंगर जरूर वाढताना दिसून आला आहे, परंतु आता त्या चुकांना बॅटिंग लाईनमधून सुधारणं फार गरजेचं आहे. इथे जर तुम्ही पाहायला गेला तर इथे विशाल बोराड्याच्या पारीचा अंत झाला आणि तिथे आला आहे तो मात्र नितीन शिनारे. मास्टर खेळी करणारा खेळाडू जरूर आहे, परंतु आज मैदानात CSK चांदाई संघासाठी 2 हात करताना जरूर दिसेल, परंतु यावेळी एकेरी स्वरूपात ही धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 3 आकड्यावरती. आज विचार करायला गेलं तर बऱ्याचशा स्पर्धा बऱ्याच ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यातून या उन्हाचा तडाखा आहे. आज आलेल्या या स्पर्धेसाठी उशिरा आणि आज आलेल्या स्पर्धेसाठी प्रेक्षकांचे मात्र मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया, कारण इतके दर्दी प्रेक्षक वर्ग आजही या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय हेमंत, पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने रवाना केलेला बॉल. इथे मात्र एकच धाव येईल. थेंबे थेंबे तळे साचे, कारण इथे आता नितीनला सुद्धा माहिती आहे आणि त्याच्याबरोबर असलेला सुधीर पवार, कारण त्याला माहिती सलामीची जोडी फोडण्यात हेमंत कालेकरला जरूर यश आला. जिथे विशालच्या पारीचा अंत झाला आणि त्याच्यानंतर एक मोठमोठे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून थोडा मैदानात थांबवला जरूर गेला आहे, परंतु त्याच्यानंतर संघाची परिस्थिती जर साध्य करायची असेल तर मात्र धावसंख्येला एक लगाम जरूर द्यावा लागेल. 11.20च्या सरासरीने या धावा जरूर कुटायच्या आहेत आणि अशा परिस्थितीत पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने घेतला आहे, परंतु बॅकअप येत आहे आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ रिझनचा हा फटका यावेळी जरूर पाहायला मिळाला, जिथे मात्र पुन्हा एकदा नितीनच्या बॅटमधून एकच धाव आले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अद्यापपर्यंत 5 या आकड्यावरती. दरम्यान जर पाहायला गेलं तर लास्ट बॉल असेल या षटकातला आपण पाहतोय, कारण दुसरा बॉल गोलंदाज हेमंत कालेकरचा वाईड आला होता आणि त्याच्यानंतर मात्र एक विकेट पाहायला मिळाली होती, परंतु त्या विकेटने शांतता जरूर मैदानात प्रस्थापित केल्या बॅटिंग लाईनमधली. नेक्स्ट बॉलकडे जाऊया. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला शेवटचा बॉल. चांगला बॉल अगदी गोल लाईनवरती आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर सरळरित्या बॉल कीपरच्या हातात पाहायला मिळाला. ऑफस्टिकवरून जाणारा हा बॉल आणि त्याच्यावरती मात्र डॉटची सांगता करतो हेमंत कालेकर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्या ते एका विकेटच्या नुकसानी अंती 5 या आकड्यावरती. कमांड डीजे. जर पाहायला गेलं तर अवघ्या 5च धावा धावफलकावरती लागल्यात. 11.20च्या सरासरीने धावा कुटायच्या असताना फक्त 5 धावांवरती समाधान व्यक्त केलं आहे CSK चांदाई संघाने. आताच आपण पाहायला गेलं तर मोठी मजल आता मैदानात मारावी लागेल. पहिल्या इनिंगकडे जरूर आपण जाऊया, जिथे पहिल्या इनिंगमध्ये पहिलं षटक आलं होतं ते नितीन धुळे. तर पाहायला जर गेलं तर आपण या ठिकाणी त्याने धावा खर्च केल्या होत्या, त्या मात्र अवघ्या 2. म्हणजे इथे सुद्धा मी म्हणेल CSK चांदाई सध्या वरचढ जरूर आहे मैदानात. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, एक चांगली फिल्डिंग, परंतु सही सलामत दोनही बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. आजकाल बरेचसे नियम आपण पाहतोय, जसं अंपायरला नियम होते, खेळाडूंसाठी नियम होते, आजकाल समालोचकांच्या शब्दात सुद्धा तितकाच फेरफार सुद्धा ICCच्या नियमानुसार आला आहे. कारण आजकाल क्रिकेट असं म्हटलं जातं ना की प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारा खेळ झाला आहे आणि आजकाल महिलांनी तितकीच उडी या क्रिकेटच्या जगतात निर्माण केली. अर्थातच बरेच जण या शब्दाचा वापर आता करायला लागलेत, कारण एकीकडे आपण पाहिलं तर बॅट्समन हा शब्द जरूर वापरायचो बॅट्समनसाठी, परंतु आता बॅटर हा शब्द महिलांच्या क्रिकेटमध्ये येण्याने जरूर निर्माण झाला आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच ज्याला आपण संबोधायचो, परंतु आता प्लेअर ऑफ द मॅच हा शब्द जरूर वापरावा लागेल. परंतु या ठिकाणी सांघिक कुड्याचं दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय.
राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल यावेळी मात्र CSKला सूर सापडत नाहीये मैदानात. मी म्हणाल ज्या सुधीर पवारला बॅटिंगसाठी आपण ओळखतो, जो सुधीर पवारच्या बॅटिंगची खेळी आहे ती मात्र मैदानावरती येणं अपेक्षित आहे. कारण CSK चांदई संघ आपल्या पहिलीच मॅच सध्या या लीग स्टेजची जरूर अनुभवत आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर डे नाईट स्वरूपातली स्पर्धा KPLच्या अभूतपूर्व सोहळ्याची ही नांदी आपल्याला पाहायला मिळते. हवाई सफर आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात जरूर होत आहे, परंतु बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर. मी म्हटलं होतं की सुधीर पवारला आपल्या तलवारीची धार मैदानात उतरवावी लागेल आणि ती धार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. डेज आहे. पण कारण वेळेचं भान ठेवा. त्याच्यानंतर आपण पाहतोय डे नाईटची स्पर्धा आहे. जर स्पर्धा आपली 12-1ला सुरू होते तर ती रात्री कमीत कमी जास्तीत जास्त 9च्या दरम्यान समाप्त झाली पाहिजे. परंतु आपल्याकडे वेळेचं बंधन पाळलं जात नाही, याची आपण नोंद घ्या. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर तुमच्यासाठी दिवस पूर्ण आहे आणि त्याच्यातून मात्र या मॅच संपुष्टात येणं अपेक्षित आहे. नवीन बॉल द्या मैदानात. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर या ठिकाणी मात्र धावसंख्येला फार मोठा ब्रेक होता. परंतु यावेळी सुधीर पवारची बॅट मैदानात जरूर तलपली आहे. परंतु एक विध्वंसक बॅटिंग सध्या मैदानात त्यांच्या माध्यमातून साकार करावे लागेल. कारण एक जर पाहायला गेला तर ज्याच्यासाठी आपण म्हटलं, मी षटकाराच्या अगोदरच वक्तव्य केलं होतं की ज्या सुधीर पवारला आपण अनुभवलं आहे आत्तापर्यंतचा क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धा त्याने गाजवल्यात. आता मात्र इथे षटकार जरूर आला आहे. समोर आहे तो मात्र धनराज गोलंदाज. यस, ग्रॅपेल 11 संघाचे संघ मालक आपले प्लेइंग 11 आमच्यापर्यंत येऊ द्या. सतीश गायकर, आपणास विनंती की प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचू द्या. नेक्स्ट बॉलकडे जाऊया. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी काय घडतंय, अति घाई. परंतु तिथेच आपल्या फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याचं थोडं फंबल पाहायला मिळालं. ते मात्र गोलंदाज धनराजकडून. षटकार खाऊन कमबॅक करणं सोपं नसतं, परंतु यावेळी मी म्हणेल चांगला कमबॅक आहे धनराजचा. ताकद आहे, मनगडातली ताकद मैदानावरती वापरतो आहे. परंतु समोर सुधीर पवारचं आव्हान आहे आणि हे आव्हान त्याला मैदानात समोर आणायचं. इथे काय केली, फार मोठी चुकी मी तर म्हणेल मैदानात. इतकी मोठी चुकी की आता सुधीर पवारच्या तलवारीची धार जरूर मी म्हणेल संत होती, तिला मात्र आता आणखी तप्त करणार, यात कोणती शंका नाही. कारण आम्ही वारंवार म्हणतो क्रिकेटमध्ये केली जाणारी चुकी आणि त्या चुकीला संधी निर्माण करून देणार, हेच तर क्रिकेट आहे. परंतु आता सुधीर पवार मैदानात काय करतील हे माहीत नाही. एक धाव तर जरूर आले आणि महत्त्वपूर्ण विकेट सुधीर पवारची अजूनही मैदानावरती आहे. कारण हे असं व्यक्तिमत्व आहे ना, वारंवार जरी आम्ही समालोचनातून सांगत असलो तरी शेवटच्या बॉलपर्यंत टिकून राहिलं आणि शेवटच्या बॉलला जरी 6 धावांची गरज असेल तरी सुधीर पवार आपल्या बॅटमधून त्या झलकवू शकतात. ही ताकद आहे सुधीर पवारची. परंतु आता मात्र मैदानात फार मोठी चुकी. शेवटचा बॉल शिल्लक आहे, आपण पाहतोय.
चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय नितीन शिनारेच्या बॅटमधून आला. इथे प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना यश आलं नाहीये. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा रिजन, सीमारेखा बाहेर. नितीन ब्रँड चौका, डीजे. पाच धावा दिल्या, त्याच्यानंतर धनराजने 12 धावा जरूर खर्च केल्या आहेत, परंतु इथे एक जीवदान सुधीर पवारसाठी दिलं गेलंय. एक चौकार, एक षटकार आलाय धनराजच्या गोलंदाजीवरती, परंतु बाकीचे बॉल फार सुंदररित्या फेकले होते धनराजने. आणि त्याच्यानंतर आता पाहतोय सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मला वाटते गोलंदाज सज्ज होत आहेत. हेमंत कालेकर सांघिक कोड्यातलं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झाले हेमंत कालेकर. काय होतंय मैदानात ते पाहूया, कारण बराचसा क्रिकेट अजून बाकी आहे. कारण एकीकडे जर पाहायला गेला तर पहिल्या इनिंगकडे जर आपण पाहायला गेलं तर नितीन दुलेच्या अवघ्या 2 धावा आणि त्याच्यानंतर वैभव तेरच्या 13 धावा. टोटल 2 षटकांच्या अंती धावा जाऊन पोचल्या होत्या, त्या मात्र 15 आकड्यावरती. परंतु इथे जर विचार करायला गेलं तर इथे दोनही षटकांचा विचार करता करता 17 धावा या धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्या आहेत. टोटल धावसंख्या 17 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे CSK अजूनही इथे मजबूत स्थितीत पाहायला मिळतं आहे. शेवटचं षटक जे मात्र CSKने फेकलं होतं, गोलंदाज होता त्यावेळी मला वाटतं चिराग, ज्याला मात्र तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. ते षटक फार CSKसाठी महाग ठरलं आहे, त्याची वसुली मात्र मैदानात या ठिकाणी जरूर करावी लागेल. हा चांगला स्ट्रोक, हवाई सफारी. मी म्हटलं होतं की तुम्ही सुधीर पवारच्या तलवारीला धार स्वतः करून दिले आहेत. संधीचं सोनं आणि सोनं सध्या मैदानात सुधीर पवार ब्रँड सिक्सर झलकतोय. डीजे. काढून दिला तर आणि ती एका ठिकाणी बस जरा बावरा फिरतो इकडे नाही अरे तो बाय उडव वरती जुन्या बॉल साठी एवढं धावता 4 विशाल पहिला बॉल लावून यस, मॅच बॉल येतोय, षटकार आलाय. आपण पाहतोय या षटकाराने आता परिस्थिती धावसंख्येची आपण पाहतोय जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 23 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान जरूर झालं आहे, परंतु या ठिकाणी या 23 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावसंख्येचा पाठलाग, परंतु आता मैदानात एक मजल जरूर मारावी लागेल सुधीर पवारला. आणि गोलंदाजी मार्कवरती आता पाहतोय हेमंत कालेकर. पहिलं षटक फार निराशाजनक आलं होतं CSK चांदई संघासाठी, परंतु त्याच्यानंतर या मैदानात आपण पाहतोय सुधीर पवारने एक चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर फेकला गेलेला हा बॉल जिथे मात्र पंचांनी घेरला, इट इज वाईट कॉल. वाईटच्या मदतीने एक बोनस धावफलकावरती जरूर लागला गेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत वाढ जरूर होईल. धावसंख्या 24 आकड्यावरती पाहायला मिळते आहे. अगदी सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. राईट नंबर ऑफ द विकेट. चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, बॉलला डीप एक्स्ट्रा रिझनमध्ये ढकललाय.
यावेळी मात्र एक धाव कंप्लीट होईल. सावध पावित्र्याची बॅटिंग सुधीर पवारची सध्या मैदानात आहे की चुकीचा बॉल गोलंदाजाकडून आला तर त्याच्यावरती मोठा स्ट्रोक घेणं, त्याच्यानंतर फटका किल्ल्याच्या नंतर अगदी अचूकपणे निरीक्षणात्मक कामगिरी सध्या या बॉलवरती सेम पद्धत पाहायला मिळाली सुधीर पवारकडून. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय नितीन शिनारे, ममदापूर संघाचं भविष्य, बराचसा क्रिकेटचा अनुभव नितीन शिनारेंकडे सुद्धा पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर गोलंदाज हेमंत कालेकर ज्याने 5 धावेंचं पहिलं षटक फेकलं, परंतु इथे षटकार आला, त्याच्यानंतर वाईट थोडं प्रेशर क्रिएट झालं हेमंत कालेकरवरती, परंतु आता त्यातून सावरणं फार गरजेचं आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा इथे 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. अद्याप जाऊन पोहोचले ती 29 आकड्यावरती. अर्थातच जर विचार करायला गेलं तर प्रत्येक चेंडूवरती फटका येणं अपेक्षित असताना या धावसंख्येला फार मोठा लगाम लावला होता पहिल्या षटकामध्ये, परंतु त्याच्यानंतर धावसंख्येला आला वेग. आता मात्र जर पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकात नितीन धुलेने सेम परिस्थिती आहे जिथे हेमंत कालेकरची 2 षटके आपण अनुभवतोय. पाहूया नंतर या षटकानंतर जो बरीचशी चर्चा आपण करणार आहोत, कारण स्कोअर बोर्डकडे लक्ष देणं फार अपेक्षित आहे. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर तुल्यबलता सामन्यातली आपल्या निदर्शनात जरूर येईल. 3 षटकानंतर ही चर्चा आपण जरूर करणार आहोत. हेमंत कालेकरच्या वाट्याला 2 षटके जरूर मैदानात आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट बॉल. वाईटच्या मदतीने अतिरिक्त एक बोनस धावफलकावरती जरूर लागला गेला आहे. पुन्हा एकदा तीच रणनीती पाहायला मिळते. पहा, षटकार आला, त्याच्यानंतर वाईट आला, त्याच्यानंतर एकेरी स्वरूपातली धाव आली, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर वाईट आला आहे. अशा परिस्थितीत धावसंख्येला मोठी मजल आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक, हवाई सफर आहे. काय घडतंय मैदानात? सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. 3 क्षेत्ररक्षक झेलसाठी प्रयत्न करत होते, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि त्याच्यानंतर झेल मात्र ड्रॉप झालाय. यावेळी मात्र जर पाहायला गेलं तर इथे 2 धावा जरूर कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 32 आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. बॉल पाठवा. अद्याप गोलंदाजीचा विचार करायला गेलं तर 4 बॉल झालेत आणि 2 बॉल शिल्लक असतील, जिथे 2 वाईट आले. टोटल 6 बॉल आतापर्यंत फेकले ते गोलंदाज हेमंत कालेकरने आणि त्याच्यानंतर 2 वाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु या ठिकाणी एकच धाव कंप्लीट होईल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 3. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक असेल तो गोलंदाज हेमंत कालेकरचा आणि धावा जाऊन पोचल्या त्या अद्यापपर्यंत 33 आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुलर लाईनचा वापर जरूर केला होता. फ्रंट फूटवरती आले, फटका केला जात होता, परंतु सुधीर पवार गाळातल्या गाळात हसतायत आता की फटका चुकीचा सजवत होता, ज्याने मात्र त्रास जरूर झाला असता. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत यावेळी 34 आकड्यावरती. अद्याप जर विचार करायला गेलं तर जरा मागच्या 3 षटकांकडे जाऊया. मागच्या 3 षटकांचा विचार करायला गेलं तर 27 धावा या धावफलकावरती होत्या, परंतु तिथे नितीन दुलेची 2 षटके आली आणि वैभव तेरचं 1. परंतु नितीन दुलेच्या 12 बॉलमध्ये 14 धावा खर्च झाल्या, तर एकट्या वैभव तेरच्या गोलंदाजीवरती 13 धावा खर्च झाल्यात. परंतु यावेळी हेमंत कालेकरची गोलंदाजी पाहूया, जिथे मात्र हेमंतने 12 बॉलमध्ये खर्च केला त्या तब्बल 22 धावा खर्च केल्यात. आणि त्याच्यानंतर जर विचार करायला गेला तर धनंजयने 12 धावा खर्च केल्यात. म्हणजे इथे आत्तापर्यंत जरी पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये CSK चांदई ही टीम मात्र मजबूत स्थितीत जरूर पाहायला मिळते. ड्रिंक ब्रेक झालाय, तत्पूर्वी देऊया DJ मास्टर यांना एक
56 धावसंख्येचं टार्गेट आहेत. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये आता 22 धावसंख्येची गरज आहे. शेवटचं षटक जे CSK साठी फेकलं गेलं होतं चिराग या गोलंदाजाकडून, त्याने तब्बल 22 धावा खर्च केले होते 6 बॉलमध्ये. त्याच 22 धावा आता वसूल करायचे आहेत. आता व्याज लावणार की नाही हा प्रकार सध्या मैदानात जरूर आहे CSK चांदेईच्या बाबतीत. परंतु इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मेहराज. सध्या जर पाहायला गेलं तर एक चांगला गोलंदाज म्हणून जरूर मैदानात गोलंदाजाची कामगिरी करावी लागेल CSK चांदेई. आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय सेजल 11. चांगला बॉल फिरवून मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र फटका फसला होता सुधीर पवार यांचा आणि यावेळी इथे मात्र डॉटची सांगता करतोय. शरीरावरती बॉल जरूर आला होता, त्याच्यानंतर किपरने चांगलं कार्य केलं. चला जरा स्पीडअप करा सेजल 11, कारण वारंवार आपणास आमच्यासाठी प्रोटोकॉल महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला सूचना करणं हे आमच्यासाठी चुकीचं आहे. परंतु तरी पण वारंवार हे सांगणं गरजेचं आहे, कारण विलंब या मॅचसाठी जितका होत आहे रात्रीच्या प्रहारात सुद्धा तितकाच विलंब होण्याची शक्यता आहे. कारण डे नाईट स्पर्धा आहे. मी मगाशीच म्हटलं की 9च्या सुमाराच्या स्पर्धा रात्री 9 वाजता संपल्या पाहिजेत. चांगला स्ट्रोक, यावेळी मात्र एक माल्टी हिट देण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे बॉल जाईल डीप एक्स्ट्रा रिजनच्या डोक्यावरून सीमा रे सिक्सर. जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 4 दशके अर्थातच 40 या आकड्यावरती. अजूनही जर विचार करायला गेला तर आता मात्र 16 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 11. 10 बॉल. पहिला बॉल डॉट आला होता, त्याच्यानंतर आला षटकार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झालेत. डॉट बॉलची सांगता करतोय गोलंदाज मेहराज. षटकार जरूर खाल्लाय, परंतु अजूनही ते सांगून देतोय मैदानावरती माझ्या ती ताकद आहे. जर षटकार येऊ शकतो तुझ्या बॅटमधून तर त्याच विकेटचं पतन करण्याची ताकद मैदानावरती मी जरूर ठेवतो. परंतु पाहूया अजून 3 बॉल त्याच्याकडे आहेत. हा चांगला स्ट्रोक इथे फिरवून मारलाय डिफाईनच्या डोक्यावरून. बॉल जातोय तो मात्र सीमारेखा पार. येतोय तो पुन्हा एकदा सुधीर ब्रँड सिक्सर. आहे अफलातून बॅटिंग लाईन चालू आहे सध्या. जर पाहायला गेलं तर किमया न्यारी, परंतु मैदानावरती सुधीर पवार पडतोय भारी. आता मात्र हीच रणनीती मैदानात आखावी लागणार आहे, कारण पहा संत गतीचा क्रिकेट सुधीर पवारने मैदानात आणला, परंतु त्याच्यानंतर सुधीर पवारला दिलं गेलेलं जीवदान. त्याच्या आधी एक षटकार सुधीर पवारच्या बॅटमधून जरूर आला होता, परंतु त्याच वेळी त्याचा झेल ड्रॉप झाला त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर मात्र सुधीर पवारने मैदानात हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. आत्ता आणखी एक ब्रँड सुधीर पवारचा झलकतोय. जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार. येतोय गगनभेदी या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे, परंतु सुधीर पवारचा वैयक्तिक विचार करायला गेला तर आता सुधीर पवार 50 पर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे आणि सुधीर पवार आत्तापर्यंत 15 बॉलवरती 35 धावसंख्येवरती खेळतोय. करणदादा दस मला वाटतं संघ मालक आहेत, ज्यांच्याकडून मात्र सुधीर पवारच्या बॅटिंगसाठी हे 500 रुपयांचं कॅश प्राईज झालं आहे. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. हा चांगला बॉल इथे पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. आणि इथे ही पारितोषिकं जे आहेत ती मात्र नक्कीच मी तर म्हणेल 12व्या प्लेअरकडे सुपूर्द केली जातील आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा डिस्ट्रीब्यूट केला जाईल सामना संपल्यानंतर. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेला तर इथे 18 धावा खर्च केल्या, 3 बॉल डॉट आणि 3 षटकार. आता या ठिकाणी
मेहराजच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाले. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 52 आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. सामना अटीतटीच आहे. अजूनही मॅच कोण जिंकला आणि कोण हरला हे सांगणं कठीण आहे. तत्पूर्वी जाऊया डीजेच्या मधुर अशा संगीताकडे. शेजारी अशी परिस्थिती सध्या गोलंदाजाची पाहतोय. कारण इथे मी म्हणेल धावसंख्या कमतरतेत आहे आणि त्याच्यात व्हाईट बॉलची फिकी. चांगला बॉल पुन्हा एकदा कमबॅक केलाय. आता मात्र 5 बॉल शिल्लक असतील आणि गरज असेल ती मात्र 3 धावसंख्येची. नितीन शिनारे एक चांगली मजल मित्र म्हणे. नितीन शिनारेच्या बॅटमधून सुद्धा 2 अप्रतिम चौकार आलेत. नेक्स्ट बॉलकडे पुन्हा एकदा जाऊया कारण सामना फार अटीतटीचा आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. पॉइंट रिजनकडे चेंडूला ट्रॅव्हल केलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. उचलणार फेक करणार तत्पूर्वी परतावा लागेल ते मात्र रन नितीन शिनारेला. परदिश्व विश्ववंदिता शहासन शिवशेषा मुद्रा भद्रागिराजते. खऱ्या अर्थाने डीजे मास्टर तुमचं सुद्धा कौतुक करेल कारण गेली 350 वर्षापूर्वींचा इतिहास आजही जागृत आहे आणि खऱ्या अर्थाने ही आमची अस्मिता ती आमच्या हृदयात जरूर आम्ही बाळगले. जाऊया मॅचकडे. यावेळी मात्र अजूनही जर पाहायला गेलं तर 2 धावसंख्येची गरज आहे परंतु बॉल आलाय डॉट. निर्णायक क्षण मॅचमधले फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यावेळी लीग स्टेजवरती ज्यावेळी मॅचेस येतात ना त्यावेळी प्रत्येक बॉल प्रत्येक धावेचा. कारण आता मात्र गरज आहे 3 बॉल आणि 2 धावसंख्येची. याही वेळी फलंदाज होईल बाद. परतावा लागेल ते मात्र वैभव थेरला. संघासाठी पाहिजे तर मी म्हणाल पाहिजे तसं योगदान वैभव थेरचं देता आलं नाही आहे. पहिला बॉल डॉट केले त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट जाते. तर सामना फार अटीतटीचा आहे. रोमहर्षक मॅच सध्या. जर मित्रांनो मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. पाहायला गेलं तर फार अटीतटीची मॅच आहे आणि यावेळी मात्र पहा 6 बॉलमध्ये 4ची गरज होती आणि अशा परिस्थितीत गोलंदाज सुमित गुमार याने पहिला बॉल फेकला होता वाईट. काय सामन्यातला रंग बदलतोय पहा. आणि त्याच्यानंतर आता टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 आकड्यावरती. आता बॉल शिल्लक असतील ते मात्र 2 आणि विजयासाठी धावा सुद्धा करायच्या आहेत त्या मात्र 2.
न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. आपण पाहतोय योगेश देशमुख. सल्ला मसलत जरूर केली जाते, परंतु यावेळी सुमित गोमारेचं कौतुक करावं लागेल. काय मॅचला युटर्न दिलाय अफलातून. अभी नाही तो कभी नाही. मी म्हटलं होतं की सुमित गोमारेने या मॅचला काय युटर्न दिला आहे. याही वेळी फलंदाज होतोय बाद. योगेशला सुद्धा परतावं लागेल. आता गरज आहे खऱ्या अर्थाने सुधीर पवारच्या मेहनतीवरती फिरलं जाणारं हे पाणी आहे. कारण मी म्हणेल फार मोठी मेहनत सुधीर पवारची मॅचमध्ये जरूर पाहायला मिळाली. CSK चांदई नक्कीच मी तर म्हणेल आता फार मोठ्या संकटात आहे. कारण सहजरित्या ही मॅच जिंकायची होती, तिला मात्र कठीण परिस्थितीकडे आणून ठेवला. सुमित गोमारेने पहिला बॉल वाईट फेकून या सामन्याचा विजय CSK चांदई संघाच्या पारड्यात टाकला जरूर होता, परंतु त्याच्यानंतर एक मनगडातली ताकद काय मैदानात लावली. आणि जर सामना बरोबरीत सुटला तर एक एक पॉइंट संघाला दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. सामना बरोबरीत सुटला तर एक एक पॉइंट संघाला, दोन्ही संघांना दिला जाईल, याची नोंद घ्या आपण. म्हणजे जर समजा इथे या बॉलवरती एक जरी धाव आली तरी एक एक पॉईंट या दोन संघाच्या खात्यात जरूर जोडला जाईल. किंवा दोन धावा आल्या तर CSK चांदई संघाचं पारडं विजय पताका राखताना दिसून येईल. तर इथे एकही धाव दिली नाही तर मात्र सेजल 11 हा संघ मात्र विजयी पताका झळकावेल. कोण जिंकेल कोण हारेल आज शेवटचा बॉल जरूर या मॅचचा सांगेल. जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. खास करून सुमित गोमारेचं कौतुक करेल मैदानात. अफलातून जाऊया लास्ट बॉल, 2 रनची गरज. आता मात्र काय होतंय मैदानात. इथे फलंदाज होईल बाद. धावबादच्या स्वरूपात प्रकाश बदेंना सुद्धा परतावं लागेल. सेजल 11 विजयाची गवसणी घातली आहे. अफलातून जोरदार टाळ्या. मी तर म्हणेल या मॅचचा खरा खुरा हिरो जो असेल तो मात्र सुमित आणि सुमितच. बाकी रिझल्ट आमच्यापर्यंत काय येईल ते माहीत नाहीये. आम्ही स्कोररकडे नंतर जरूर जाऊया, परंतु या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब कुणाकडे जाणार आहे ते पाहणार आहोत. सुमितसाठी मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक जरूर आलंय संघ मालक यांच्याकडून. हॅलो, दक्ष 11 आणि त्याच्या विरोधात ग्रॅफेल 11. चला आपल्या निर्णयावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची आणि जाऊया प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे. अर्थातच नो डाऊट सगळ्यांच्या हृदयात ज्याने अप्रतिम स्थान निर्माण केलं, अर्थातच सुमित